नमस्कार. कुटुंबाला एक सुखी समाधानी आयुष्य मिळावं, रिटायरनंतर 4 पैसेही असावे, रिटायरमेंटनंतर आयुष्य आनंद जावावं, आर्थिक अडचणीही निर्माण होऊ नये यासाठी सामान्य माणूस त्याच्या काळात भरपूर कष्ट करतो, पैसा मिळवतो. मात्र अनेक वेळा असं होतं की एखादा व्यक्ती पैसे तर कमवतो, मात्र जेवढा पैसा कमवतो तेवढाच पैसा खर्च होतो, त्याच्या हाती शिल्लक पैसा राहत नाही. याला अनेक कारणे असतात. मात्र तुमच्याकडे आलेला पैसा तुमच्या हातात कसा टिकेल, खर्च कमी कसा होईल, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपायही सांगण्यात आलेले आहेत. त्याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. घराच्या या दिशेला चुकूनही ठेवू नका कचरकुंडी. वास्तुशास्त्रानुसार घरातील साफसफाईचा परिणाम हा थेट तुमच्या आर्थिक परिस्थितीवर पडतो. त्यामुळे घराच्या उत्तम पूर्व अर्थात ईशान्य दिशेला कचराकुंडी किंवा कचरा टाकू नये असं मानलं जातं. घराच्या या दिशेला कचरा टाकला जात असेल तर धनाची प्राप्ती होत नाही. नळामधून टपकणारे पाणी. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जर नळाच्या तुटीमधून सातत्याने पाणी गळत असेल तर ते अशुभ मानलं जातं. नळामधून सतत गळणारं पाणी हे पैशाच्या खर्चात वाढ होण्याचे संकेत आहे. त्यामुळे नळातून पाणी गळत असेल तर योग्य ते उपाययोजना कराव्या. स्वयंपाकघर. स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला नसावं. वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेलाच म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशेलाच मध्ये असावं. पश्चिम दिशेला कधीही स्वयंपाकघर किंवा किचन नसावं, त्यामुळे खर्चात वाढ होते. तिजोरीची दिशा. घरात तुम्ही तुमची तिजोरी कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे त्याचा थेट परिणाम हा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर आणि खर्चावर पडतो असं वास्तुशास्त्रही सांगतं. तुम्ही घरात तिजोरी ठेवताना ती नेहमी अशी ठेवा की तिचं तोंड उत्तर दिशेकडं असावं. असं मानलं जातं की जर तिजोरीचे तोंड उत्तर दिशेला असेल तर कुटुंबावर लक्ष्मी माता प्रसन्न राहते. घरात चुकून तुटलेला पलंग ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती तुटलेली वस्तू असू नये. जर तुमच्या घरात तुटलेला पलंग असेल तर त्याचा परिणाम धनावर होतो, खर्चात मोठी वाढही होते. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.